मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी जी करंट अफेअर्सची आपण सीरीज सुरू केली आहे, त्या सीरीज मधला आजचा हा 13वा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स, त्यावरती आधारित एमसीक्यू आणि एमसीक्यूच्या उत्तरांमागचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद, तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 15 डिसेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. इन केस जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर मधून सुद्धा तुम्ही तुमच्या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, हायली गुब्बी वोल्कॅनो दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? हायली गुब्बी ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत जपान, इथिओपिया, फिलिपिन्स आणि चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, हायली गुब्बी वोल्कॅनो हा इथिओपियामध्ये असून 10,000 वर्षानंतर त्याचं इरप्शन झालेलं आहे आणि अफार रिजन मधल्या एटा एल या व्होल्कॅनिक रेंजमध्ये हा ज्वालामुखी लोकेटेड असून या ज्वालामुखीने मोठ्या प्रमाणावरती राखेचे ढग निर्माण केले आणि उत्तर भारताकडे हे राखेचे ढग ट्रॅव्हल करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इथिओपिया. प्रश्न आहे, विच 3 cities were unanimously declared as holy cities by पंजाब असेंब्ली इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाब विधानसभेने कोणते 3 शहरे पवित्र शहरे म्हणून घोषित केली? ऑप्शन्स आहेत लुधियाना, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर, चंदीगड, पटियाला, फरीदकोट. ऑप्शन डी, भटिंडा, मोगा आणि बर्नाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, शीख धर्माच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वामुळे पंजाबने आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर ही शहरे पवित्र घोषित केली. या निर्णयाचा उद्देश धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि शीख वारसा जपणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, सईद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट्स? सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि हॉकी. तर विद्यार्थी मित्रांनो, सईद मुस्ताक अली ट्रॉफी ही क्रिकेटशी संबंधित असून BCCIने आयोजित देशातील सर्वोच्च T20 क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेतून भारतीय राष्ट्रीय संघ आणि IPL साठी नवीन खेळाडू शोधले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रिकेट. Which organization has launched the second Nudge initiative to strengthen voluntary compliance regarding foreign assets? परदेशी मालमत्तेसंदर्भात स्वेच्छेने अनुपालन मजबूत करण्यासाठी नज उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोणत्या संस्थेने सुरू केली? ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT. तर विद्यार्थी मित्रांनो, नज इनिशिएटिव्ह हा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे CBDT यांनी सुरू केलेला आहे. यामध्ये परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे योग्य विवरण मिळावे यासाठी CBDTने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये CRS आणि फॅटका सारख्या आंतरराष्ट्रीय माहिती प्रणालींचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. प्रश्न आहे, व्हॉट काइंड ऑफ डिसीज इज अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज? अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? ऑप्शन्स आहेत कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आणि एंडोक्राइन डिसऑर्डर. हृदयविकाराशी संबंधित विकार, न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जा संस्थेचा विकार, पाचन संस्थेचा विकार आणि अंतस्रावी संस्थेचा विकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा मज्जा संस्थेचा विकार म्हणजेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून हा हळूहळू मोटर न्यूरॉन्सचे नुकसान करतो, ज्यामुळे हालचालींवरती नियंत्रण कमी होते
आणि बहुतांश प्रकरणामध्ये हा बरा होत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द इझी रजिस्ट्री सिस्टम टू मेक लँड रजिस्ट्रेशन सिम्पल, फास्ट अँड ट्रान्सपरंट. जमिनीची नोंद सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत पंजाब, गुजरात, हरियाणा आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, इझी रजिस्ट्री सिस्टीम ही पंजाब प्रांताने सुरू केली असून यामध्ये जमीन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि जलद करण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाते. तर पंजाब राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने ही सिस्टीम सुरू केली आहे. या प्रणालीमुळे मालमत्तेची विक्री नोंदणी सोपी झाली असून भ्रष्टाचारात घट झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे सायक्लोनिक स्टॉर्म देतवा विच फॉर्म्ड ओव्हर साऊथवेस्ट बे ऑफ बेंगॉल वॉज नेम्ड बाय विच कंट्री. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या डेटवा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले? ऑप्शन्स आहेत बांगलादेश, येमेन, श्रीलंका आणि म्यानमार. डेटवा सायक्लोन याचा अर्थ लगून असाही होतो. हे नाव यमन या देशाने दिलेले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाला हे नाव दिलेले असून हे नाव येमेनच्या सागरी परंपरा आणि किनारी सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, येमेन. पुढचा प्रश्न आहे विच इन्स्टिट्यूट हॅज डेव्हलप्ड इंडियाज फर्स्ट इंडिजिनस वेसल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम फॉर पोर्ट्स. बंदरांसाठी भारतातील पहिली स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, IIT मद्रास या संस्थेने भारतातील बंदरावरील जहाज वाहतूक नियंत्रणासाठी पहिली स्वदेशी प्रणाली विकसित केलेली असून ही प्रणाली सुरक्षेत वाढ करते, परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारताला पाठबळ देणे हा या प्रणाली मागचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, IIT मद्रास. लेक बीवा दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री. लेक बीवा जो अलीकडे बातम्यांमध्ये होता तो कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, रशिया, इराण आणि इस्रायल. तर मित्रांनो, लेक बीवा हा जपानमध्ये असून जपानमधला सर्वात मोठा व प्राचीन गोड्या पाण्याचा तलाव आहे. त्याला सुमारे 4 दशलक्ष वर्षाचा इतिहास आहे. तो मत्स्य व्यवसाय, उद्योग आणि जलसंपत्ती रक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जपान. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन वर्ल्ड स्केल एशिया कॉम्पिटिशन 2025. वर्ल्ड स्केल एशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ऑप्शन्स आहेत 5वे, 7वे, 8वे आणि 9वे. तर वर्ल्ड स्केल आशिया स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच भाग घेतला आणि 29 देशांमध्ये 8वे स्थान मिळवले. हे स्थान भारताच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्याच्या वाढीचे संकेत आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 8वे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधील करंट अफेअर्स वरती आधारित काही महत्त्वाचे MCQ. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं बुक आता Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. तर या बुकमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे असणार आहे. 2025च्या नवीन परीक्षा पॅटर्न नुसार हे बुक डिझाईन केलेलं आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये तुम्हाला मागच्या वर्षी झालेल्या परीक्षांचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहे. मेमरी बेस्ड PYQ याच्यामध्ये नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी आजच हे बुक ऑर्डर करा. बुकची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि परीक्षेच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. सोबतच महाराष्ट्र लॉ CETची बॅच जी 15 डिसेंबर पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आजच बॅच जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.